नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी. त्यासाठी आपल्याला सामान लागणारे लसूण, आलं, बॅगडी मिरची आणि टोमॅटो सॉस, व्हिनेगर आणि सोया सॉस हे सगळं आपल्याला सामान लागणार आहे. सर्वप्रथम आहे ना, असं पातेल्यात पाणी घ्यायचे आणि फुल गॅस करून ठेवायचे, जेणेकरून पटकन उकळी येते. अशी थोडी थोडी उकळी यायला लागली ना, मग आता आपण त्यात आहे ना बॅगडी मिरची टाकून घेऊ. सगळी टाकून घ्यायची आहे, अशी उकळून घ्यायची. 10 ते 15 मिनटं ही छान उकळायची आहे मिरची, जेणेकरून आहे ना ही कच्ची नाही राहत आणि ना टेस्ट पण छान लागते त्याची. आणि देठ काढून घ्यायचे. एक 2 मिरचींची देठ राहिलेत माझे काढायचे, पण देठ काढून घ्यायचे. असे छान 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी येत राहीन. आणि ना आता आपल्या मिरच्या ना छान अशा उकळून घेतल्या ना, आता गॅस बंद करून घेऊ. आणि ना थोडंसं असं गार झालं ना, मग आता आपण याला ना पाण्यात म्हणजे निथळून घेऊ. असं चाळणीत टाकून घ्यायच्या आणि आता बारीक करून घेऊ. असं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे. आता कढई ठेवायची आहे. कढईत तेल टाकायचे. 2 पळ्या टाकले मी खूप थोडी बनवली आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार बनवू शकता. आता लसूण टाकले फर्स्ट, नंतर ना आता आपण आलं आणि मिरची टाकून घेऊया आणि चांगलं परतायचं लालसर, जेणेकरून टेस्ट खूप छान लागते त्याची. आणि आता आहे ना हे मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि परतत राहायचे. 5 ते 10 मिनिट परतायचे मिरची टाकल्यावर, कारण की ते टेस्ट म्हणजे जे फ्लेवर असतो त्याचा तो मिक्स होतो आणि टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे. असं परतत राहायचे, बारीक गॅसच करायचं. आता टोमॅटो सॉस टाकून घेऊया, मग व्हिनेगर आणि सोया सॉस हे सगळे सॉस टाकून ना परतायचे छान. आणि थोडंसं मीठ टाकायचं, चवीनुसार टाकायचे, जास्त पण नाही टाकायचं, कारण की सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं, खूप जास्त पण नाही टाकायचं. आणि असं परतत राहायचं. तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आली आहे त्याला. ही चटणी कमीत कमी आठवडाभर टिकते आणि चवीला खूप छान लागते. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर ही चटणी खूप छान आहे तुमच्यासाठी. आणि जरा जास्त तिखट लागत असेल तुम्हाला तर तुम्ही अजून मिरची वाढवू शकता यात. असंच सेम करायचं, फक्त मिरची थोडीशी जास्त टाकायची, बॅगडी मिरची. आणि असं परतत राहायचं बारीक गॅसवर. हे चिटकतंय खूप खाली. आणि असं बारीक गॅसवर ना छान असं थोडा वेळ राहून द्यायचं. तुम्ही बघू शकता तर्री खूप छान सुटली याला. आणि आता आपण गार करून घेऊ गॅस बंद करून. अशी आपली चटणी रेडी झालेली आहे. अशी तुम्ही ही कशासोबतही खाऊ शकता. धन्यवाद.